नमस्कार शेतकरी मित्रांनो, गवळे हायटेक नर्सरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी द्राक्ष बागायतदारांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे आणि जे नर्सरी धारक आहेत, जे बँगलोर डॉगरीज बनवतात, त्यांच्याबद्दल सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी देणार आहे की रोपं कशा पद्धतीने बनवली जाणार आहेत, त्याला काडी कशी निवडावी, औषध कसं वापरावं आणि द्राक्ष बागायतदारांसाठी अशी माहिती आहे की ह्याच्यामध्ये अजून विविध जाती आहेत डॉगरीजमध्ये। तर त्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच वेळा लक्षात येत नाहीत की पानांवर बघून काडीकडे बघून लक्षात येत नाहीत आणि त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग केलं जातं। ग्राफ्टिंग करून बाग वर गेली जाते, वर नेल्यानंतर मालासाठी जे प्रक्रिया केल्या जातात फळे येण्यासाठीच्या, तिथून पुढं खरं तर ते समजायला लागतं की आपल्याकडे मिक्स व्हरायटी याच्यामध्ये लागलेली आहे। तर कोणती व्हरायटी वापरावी शेतकऱ्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी काय काळजी घ्यावी रोपं बनवताना, हे मी आज या ठिकाणी दाखवणार आहे। हे बघा, बँगलोर डॉगरीज म्हणून ह्या व्हरायटीचं नाव आहे। तर ह्याची ओळख अशी आहे, इथं बघू शकता तुम्ही, हे बघा देठ लाल आहेत, संपूर्ण देठ लाल आहेत, पानांचा आकार लहान आहे आणि याला कुस नाही, म्हणजे जे काडीवर आपण असं कापूस लावल्यासारखं पांढरं असतं तसं नाही। तर ही ओरिजिनल बँगलोर डॉगरीज आपण ही व्हरायटी आहे आणि खरं तर हीच शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर आहे, रिझल्ट चांगला आहे ह्याला। इतर व्हरायट्या मिक्समध्ये येतात बाहेरून, जे नर्सरीवाल्यांना ज्यांना जास्त अनुभव नसतो किंवा माहिती नसते, अशा नर्सरींमधून मिक्स व्हरायटी येत असतात। तर त्याची दुसऱ्या व्हरायटींची ओळख अशी आहे की पानांचा आकार मोठा असतो, देठ थोडेसे पांढरे असतात आणि हे जे मधली काडी आहे, ह्या काडीला असं कापूस लावल्यासारखी कुस असल्यासारखं त्याला असतं। त्याच्यामध्ये तर आपल्याला लगेच ओळखायला येते की व्हरायटी वेगळी आहे, पण रोप अवस्थेत ते जास्त लक्षात येत नाही। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना पण विनंती आहे की त्यांनी रोपे घेताना चांगल्या पद्धतीचे मदर प्लांट ज्या ठिकाणी लावलेला असेल अशा ठिकाणी नर्सरींमधूनच रोपं खरेदी करायला पाहिजे खरं तर। कारण एकदा तुम्ही बाग लावली, एवढा मोठा खर्च करून ती बाग तुम्ही स्टेजिंगपर्यंत नेत असता आणि स्टेजिंग नंतर जे तुम्ही मालाला सुरुवात करता तिथं तुम्हाला थोडासा फरक जाणवायला लागतो की चुकून आपल्याकडून वेगळ्या व्हरायटी लावल्या गेलेल्या आहेत। तर नर्सरीवाल्यांसाठी अशी माहिती आहे की जी कटिंग आहे, आपण शक्यतो 3 डोळ्यांचीच कटिंग घ्यायचं आहे। एक डोळा मातीमध्ये जातोय आणि एक डोळा, 2 डोळे वर राहत आहेत। हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 2 डोळे या ठिकाणी आलेले आहेत। हे बघा, हे बँगलोर डॉगरीज आहे, लगेच ओळखायला येतं आपल्याला। जे जुने शेतकरी आहेत किंवा जे अनुभवी शेतकरी आहेत, अनुभवी नर्सरीवाले आहेत, त्यांच्या लक्षात येते की कशा पद्धतीचं रोप आहे। नर्सरीवाल्यांना अशी माहिती आहे की हे बघा पूर्ण काडी चारी बाजूने हिरवी आहे। तर काडीचा आकार जो आहे, आकारसुद्धा महत्त्वाचा आहे। जास्त तुम्ही बोटासारखी काडी वापरली तर ही जी ज्या ठिकाणी डोळा फुटलेला आहे, ह्याच ही एवढीच बाजू फक्त हिरवी राहते आणि ही समोरची बाजू पूर्ण पांढरी पडलेली असते किंवा खराब झालेली असते, एकच बाजूनं चालू असतं काम। तर काडीचा आकार हा पेन्सिलच्या आतमध्येच पाहिजे, पेन्सिलच्या पुढे जास्त मोठा नाही पाहिजे। ज्यावेळी तुम्ही कटिंग करून आणता, 3 डोळ्यांचं कटिंग करून आणता, जे काडी अशी पक्व असलेली पाहिजे, काडीचा रंग पूर्ण काळा असतो पक्व असलेल्या, आणि पक्व असलेल्या काडीचा रंग काळा असेल तर तुम्ही रात्रीच बॅलरमध्ये कमीत कमी 4 तास भिजायला घालू शकता बॅलरमध्ये। आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तुम्ही लावणार आहे त्या दिवशी प्रति लिटर 2 ग्रॅम 22 टीन अशा पद्धतीने त्या पाण्यामध्ये मिक्स करून काड्या 5 मिनटं बुडवून काढायच्या आहेत, जेणेकरून त्याला बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही। आणि हे कटिंग लावून ह्याला रोज, जी पकलेली काडी आहे तिला रोज पाणी द्यावं लागेल, तरी ते चांगली फुटणार आहे। आणि जी अपक्व काडी आहे, जी हिरवट आहे, तांबूस कलरची आहे, त्याला जास्त पाणी चालणार नाही, कारण जमिनीमध्ये जर ह्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर काडी जी आतमध्ये आहे ती सडण्याची शक्यता आहे, मुळी तयार होणार नाही। आणि काडी पकलेली असेल तर इथं मुळीची गाठ 8 ते 10 दिवसांमध्ये मुळीची गाठ तयार होते। मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो मुळी कशा पद्धतीने तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही,
हे बघा, अतिशय छान मुळ्या फुटलेल्या आहेत, भरपूर मुळ्यांचं प्रमाण आहे. हे रोप ज्यावेळी शेतकरी त्याच्या बागेमध्ये रानामध्ये लावतो त्यावेळी फेल जात नाही, शक्यतो खराब होत नाही, जळत नाही, इतकं मुळ्यांचं प्रमाण आहे. तर अशा पद्धतीच्या मुळ्या पाहिजेत. तर झाडाची वाढ पण चांगली होणार आहे. झाडं रोप अन्नद्रव्य घेण्यासाठी पण सक्षम असणार आहेत. बघू शकता. ठीक आहे, धन्यवाद.